आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या लोकसभेसंदर्भातल्या घडामोडी लोकसभेचा आखाडामधून। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण? शिंदे गट। 2 महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसणार नाही। तर काय काम झालेलं असेल, इलेक्शन संपलं, काम संपलं। तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं, तर आंबेडकरांनी दुधात मीठ कालवण्याचं काम करू नये, यश येणार नाही, एकनाथ शिंदे आमच्या सोबतच राहतील, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांनी शिंदे साहेबांची चिंता करू नये। एक कष्ट करणारा नेता भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर 105 आमदार असताना सुद्धा एकनाथरावजी शिंदे साहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री पद भारतीय जनता पार्टीनं नेतृत्वानं त्या ठिकाणी दिलं। मला अजूनही वाटतं प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र यावं, आज नाही तर उद्या आम्ही एकत्र येऊ, आंबेडकरांनी मविया सोबत येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। धनगर आणि धनगड वेगळा आहे, तसं आता भाजप धनगर वेगळा असणार। उत्तम जानकरांचा भाजपवर निशाणा। 10 वर्ष भाजपला सत्तेवर बसवणारा धनगर समाज भाजपला सत्तेतनं घरी बसवणार, जानकरांची टीका। काँग्रेस शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाहीत, काँग्रेसची भूमिका दलित विरोधी, मिलिंद देवरांची टीका। तर कोण मिलिंद देवरा? संजय राऊतांचा सवाल। काँग्रेसची विचारधारा काय आहे हे मला चांगलं माहीत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही। तर हे जे दलित विरोधी माइंडसेट आहे, काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला आहे। मिलिंद देवरांचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहिती। निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का याचा विचार करावा। काँग्रेस दलित विरोधी असतात तर मला अध्यक्ष बनवलं असतं का? मिलिंद देवरांच्या आरोपांवर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। माझ्या भगिनीसाठी मी छातीचा कोट करून उभा, धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंतांचं अर्चना पाटलांच्या प्रचार सभेत वक्तव्य। अर्चना पाटलांना धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी। जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल। हा आचारसंहितेचा भंग आहे। तर समजूतदार आहेत विशाल पाटील, मवियाच्या कुटुंबातील सदस्य, ते आमचे शत्रू नाहीत, त्यांचा DNA वसंतदादांचा, संजय राऊतांचं विधान। डिपॉझिट वाचवण्यासाठी भुजबळांची माघार, नाशिकमध्ये कोणीही उमेदवार राहिलेला नाही, संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा। मुळात नाशिकमध्ये आता कोणीही उमेदवार आला तरी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे एवढे पुढे गेलेले आहेत, भुजबळ कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकामध्ये जिंकत नाहीत ही त्यांना खात्री पटली। त्याच्यामुळे त्यांनी आता कोणाला जर जागा दिली असेल तर त्यांना फक्त आपलं डिपॉझिट वाचवायचाच प्रयत्न करायचा आहे नाशिकमध्ये, बाकी काय।